नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेचा आजचा भाग खूप भारी आहे। आता खरी तेजस्विनी फायनली कामत घरात एंट्री घेणार आहे। कसं तर ते मनस्विनी जेव्हा तिच्या कामासाठी बँगलोरला जाणार त्याच वेळी खऱ्या तेजस्विनीची मनस्विनी बनून सरकार बनून कामत घरात एंट्री होणार आहे। त्याचबरोबर आता सखीच्या तोंडातून निघून जातं की सखी आणि कान्हा खरे नवरा बायको नाहीत, ते नाटक करत आहे। हे आता किरण आणि जान्हवीला समजणार आहे। त्याचबरोबर सखी कान्हाच्या घरी जाणार आहे आणि तिथे कान्हाच्या वडिलांवर नको नको ते आरोप करते ती। तेव्हा मा तिला खरं सांगतात की कान्हाचे वडील कोण होते, किर्लोस्कर आणि कामत घरांचे काय संबंध होते, हे सगळं आता सखीला समजणार आहे। सखीला हे पण कळणार आहे की कान्हा सखीचा बालपणीचा मित्र आहे। तर बघूया मित्रांनो, खूप काही दाखवलंय त्यांनी आजच्या भागात आणि येणाऱ्या भागात पण खूप इंटरेस्टिंग एपिसोड्स असणार आहे। तर त्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खऱ्या रिव्ह्यूसाठी बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा। तर मित्रांनो, सुरू करूया लपंडाव या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 24 जुलैच्या धमाकेदार एपिसोडला। तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो कान्हा आता ऑफिसमधून घरी आला असतो। खरं तर तो खोटा सांगतो, तो त्याच्या घरून आला असतो आणि तो खूप चांगल्या मूडमध्ये असतो। कान्हा म्हणतो, काय मग बेबी सरकार। कान्हा आता त्यांच्या खोलीचं दार उघडतो तर सखी एकदम सिरियस असते। सखीने तिथे असलेल्या व्हाईट बोर्डवर लिहिलं असतं की उद्या सण संपणार। कान्हा आता ते वाचतो आणि सखीकडे बघतो। कान्हा आता सखीकडे बघतो आणि ते वाक्य म्हणतो, उद्या सण संपणार। सखी म्हणते, हो, उद्या तू दिलेली 1 महिन्याची मुदत ही संपतेय, उद्या सण संपणार आहे। आता कान्हाला इतका जोरदार झटका लागतो की त्याच्या हातातली ऑफिसची बॅग पण खाली पडते। आता कान्हाला रिअलाइजच होत नाही। तो पटकन ती बॅग उचलतो, बेडवर ठेवतो आणि सखीला म्हणतो, 1 महिना झाला पण कधी कसं काय कळलंच नाही। पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, ह्या 1 महिन्यात किती काय काय घडून गेलं नाही का। सरकारला अद्दल घडवायची म्हणून आपण इथे आलो, एंट्री घेतली। तुम्ही आंबा खाणार नाही असं म्हणाला होतात, पण तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत ह्या सीझनचा शेवटचा आंबा खाल्लात। लग्नानंतरची आपली पहिली वटपौर्णिमा आणि माझं तुमच्या पायात पैंजण घालणं, आपला तो डान्स, आता मित्रांनो सगळं दाखवलं जातं फ्लॅशबॅक। पुढे आता कान्हा म्हणतो, मग तुमचं 8 फ्लेवर्सची आईस्क्रीम खाऊन उपवास तोडणं आणि आता तुम्ही मला सोडणार। आता हे सगळं बोलताना कान्हा इमोशनल होतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं। कान्हा थोडा बाजूला येतो, त्याच्या हाती तो मोरपंख घेतो आणि म्हणतो, कान्हा उर्फ कबीर, स्वतःला तर मी कृष्ण समजत होतो। मला असं वाटतं की मी कोणालाही हसू शकतो, कुठल्याही रडणाऱ्या चेहऱ्यावर असंच हसू आणू शकतो मी, पण सगळं खोटं आहे, शून्य आहे मी, शून्य। पुढे आता कान्हा म्हणतो, गेल्या 1 महिन्यात मला कॉन्फिडन्स होता की तुम्ही माझ्या प्रेमात पडाल, तरी त्या कॉन्फिडन्सवरच मी पैसे लावले होते, पण हरलो मी। कान्हाने लिटरली पैसे नसते लावले, ते एक पद्धत असते ना म्हणायची, तो तसं म्हणतोय। पण त्यानंतर कान्हा आता सखीजवळ जातो आणि म्हणतो, काही चान्स नाही आहे का, आता काही चान्स नाही आहे। त्यावर आता सखी काय करते, ती तिची मान खाली टाकते। तर कान्हा म्हणतो, ठीक आहे, नकोच आहे, चान्स नकोच आहे मला, तुम्हाला कुठल्याही नात्याचं बंधन असं लादलेलं नकोच आहे मला, आणि तसंही तुम्हाला त्रास होईल असं मला काहीच लादायचं नाही आहे तुमच्यावर। सखी आता त्यावर काहीच बोलत नाही। पुढे आता कान्हा म्हणतो, ठीक आहे, उद्या जसं मी म्हटलं होतं तसंच डिवोर्स पेपर्स घेऊन येईल, उद्या आपण दुपारी तिथेच भेटू आणि सगळं संपवून टाकू। आता हे सगळं बोलताना कान्हाला प्रचंड त्रास होत असतो। कान्हा तिथून जाणार असतो, पण कान्हाच्या हातातलं जे हळकुंड आहे ते सखीच्या बांगडीत जाऊन अटकतं आणि दोघेही एक क्षण थांबतात, एकमेकांकडे बघतात। आता सखीला पण त्रास होत असतो, पण ती काहीच बोलत नाही। म्हणजे खरंच कान्हा इतकं काही करतो तिच्यासाठी, पण ती साधं एक्सप्रेस पण नाही करू शकत आहे। असो, ती आता कान्हाकडे बघते आणि मग कान्हाची इच्छा नसते सखीच्या बांगडीतून तो धागा काढण्याची, पण तरी सुद्धा कान्हा तसं करतो आणि इमोशनल बॅकग्राऊंड म्युझिक हे सुरू असतं। दोघेही इमोशनल होतात, पण कोणीच इनिशिएटिव्ह घेत नाही। आता कान्हा किती म्हणणार आहे सखीला, त्याची पण एक लिमिट असते आणि ती संपली तर काय होतं, आता कान्हा खूपच सॅड असतो। 2 मिनिट तो बाजूला येऊन रडतो आणि मग तिथून निघून जातो। आता सखी पण रडायला लागते कान्हाचं दुःख बघून, पण ती काहीच बोलत नाही। ती कान्हाच्या मागे जायला जाते, पण ती मध्येच थांबते आणि मग म्हणते, कान्हा तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोय, मला माहिती आहे हे काहीतरी वेगळं आहे,
पुढे आता सखी स्वतःला म्हणते की हे माहिती आहे मला की याचं बाहेर अफेअर सुरू आहे, हे माझा गैरसमज होता, हे आता कन्फर्म आहे. सखी आता मोरपीस हाती घेते आणि म्हणते जर याचं बाहेर अफेअर सुरू असतं तर उद्या सण हा संपणार आहे. या विचाराने तो अस्वस्थ नसताच झाला. मी बघितलं ना, त्याचे डोळे भरून आले होते आणि मी नाही बघू शकत त्याला असं रडताना. सखी आता तिचे अश्रू वगैरे पुसते आणि स्वतःला म्हणते परत, पण मग तो नक्की काय लपवतोय आणि ते फोटोज त्याने मला ते का नाही बघू दिलेत. तर मित्रांनो, सखी आता त्या बॅगकडे बघते आणि म्हणते याआधी कबीरने ते फोटोज त्या बॅगमध्ये ठेवले होते आणि मग त्याने कुठे काढून ठेवले असेल. आणि आता सखीच्या लक्षात येतं. सखी म्हणते बरोबर आहे, जेव्हा एखादा महत्त्वाचा पुरावा लपवायचा असतो, एखादी महत्त्वाची गोष्ट लपवायची असते, तेव्हा अशाच ठिकाणी आपण लपवतो ज्याची समोरच्याने कल्पनाच केली नसेल, त्याचा विचारच नसेल केला. म्हणजे पुढे आता सखी म्हणते की या रूममधली एखादी गोष्ट जर मला लपवायची असेल आणि ती या घरातल्या कोणाच्याच हाती लागू नये असं जर मला वाटत असेल तर मी ते या घरात नाहीच लपवणार. मी असं दाभाडे मावशींच्या घरी किंवा अपर्णा एंटरप्राइजच्या माझ्या केबिनच्या ड्रॉअरमध्ये ठेवणार. आणि पुढे आता सखी म्हणते अच्छा, म्हणजे कबीरने सुद्धा ते फोटोज किरणच्या घरी किंवा त्याच्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये लपवले असतील. आणि सखी असं ठरवते आणि स्वतःला म्हणते मी ते शोधून काढणारच. आता सखीला परत जेम्स बॉन्ड बनायचंय आणि कान्हाचा पाठलाग करायचाय. पण लवकरच ते फोटोज सखी समोर येणार आहे. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. तेजस्विनी कान्हाने दिलेली ती बुक असते ना बिझनेसची, ती वाचत असते निवांतपणे आणि छानपैकी तेजस्विनी इंग्लिशमध्ये सगळं वाचत असते. ऑफकोर्स काल आपल्याला माहिती झालं की तिचं MBA वगैरे झालंय. तिची बुक वाचून आता झाली असते. आणि ते पुस्तक बंद केल्यावर तेजस्विनी स्वतःला म्हणते बाप रे, जगात किती बदल झालाय. आता हे पुस्तक वाचल्यावर सगळं कळालं मला. तितक्यात तिथे आता अपर्णा येते. तिने मस्तपैकी खीर बनवून आणली असते तिच्या मैत्रिणीसाठी, म्हणजेच तेजस्विनीसाठी. तेजस्विनी म्हणते खीर? अपर्णा म्हणते हो ग, तुझं जोरदार ट्रेनिंग सुरू आहे ना. मला माहिती आहे कबीर तुझ्यावर खूप कष्ट घेतोय आणि त्याचमुळे तुझे हाल होत आहे. आता मनस्विनी होताना तेजस्विनीच्या सगळ्या गोष्टी तुला सोडाव्या लागतायत. पास्ता खावा लागतोय, ऑमलेट खावं लागतंय, कडू कॉफी प्यावी लागतेय. म्हणून मग म्हटलं की तुझं तोंड गोड झालं पाहिजे म्हणून तुझ्यासाठी खीर आणली. पण आधी तर तेजस्विनी नाही म्हणते. तेजस्विनी म्हणते नाहीये, माझी इच्छा नाही आणि नको मला. असं केलं तर फसवणूक होईल ना. माझ्या मनाला नाही पटत आहे ग, नको मला. त्यावर आता अपर्णा म्हणते अगं त्यात फसवणूक कसली आहे. मला सांग, तुझ्या आयुष्यात आत्तापर्यंत किती वाईट गोष्टी घडल्यात. त्यासाठी तू देवाला तरी म्हटलंस का तू माझी फसवणूक केलीस म्हणून? नाही ना, मग खा हे खीर. आणि अपर्णा आता बरोबर तेजस्विनीला म्हणते आणि तुला शेवड्याची खीर किती आवडते ना, हे माझ्यापेक्षा अजून दुसऱ्या कोणाला कसं माहिती पडणार आहे. अपर्णा आता तेजस्विनीच्या हातात ती खीर देते आणि म्हणते हे घे आणि खा. तेजस्विनी आता अपर्णाकडे बघते आणि मग छानपैकी ती खीर खाऊ लागते. खीर खाऊन झाल्यावर आता तेजस्विनी अपर्णाच्या हातावर अशी हात ठेवते आणि म्हणते खरंच थँक्यू. एक बहीण होती, जी सख्खी बहीण होती, जिचं माझ्यासोबत रक्ताचं नातं होतं, पण ती माझ्या जीवावर उठली. आणि एक तू आहे, माझी मानलेली बहीण असून सुद्धा तू मला इतका जीव लावतेस. थँक्यू अपर्णा. तर आता अपर्णा तेजस्विनीला म्हणते अजून एक गोष्ट आहे, आलेच. आता तेजस्विनीला प्रश्नच पडतो. तेजस्विनी वाट बघते आणि लगेच अपर्णा येते आणि तिच्या हाती एक तेलाची वाटी असते. तर आता तेजस्विनी विचारते हे काय आहे. तर अपर्णा म्हणते अगं मनस्विनीच्या वेशात तू दिवसभर वावरत असतेस. हो ना, पण खरं सांगू तू वेणीत इतकी गोड दिसतेस ना, म्हणून माझ्या डोक्यात एक विचार आला की मस्तपैकी आज तुला मालिश करून द्यायची आणि नंतर तुला वेणी घालून द्यायची. आता तेजस्विनी खूप इमोशनल होते आणि म्हणते खूप वर्ष झाली आहेत ग की असं कोणीतरी माझी वेणी घालून दिली. तुला माहिती आहे राघव होते ना, तेव्हा ते रोज रात्री माझी वेणी घालून द्यायचेत आणि वेणी घालताना कविता सुद्धा म्हणायचेत. तर अपर्णा आता म्हणते हो का, अरे वा, बरं मला सांग ना राघव भाऊजी कुठली कविता म्हणायचेत तुझ्यासाठी. तर तेजस्विनी आता अपर्णाकडे बघते आणि त्यानंतर इथे आता सीन शिफ्ट होतो. इथे आता दुसरा दिवस असतो. ही मनस्विनी सोफ्यावर बसली असते आणि सखीच्या फोटोकडे बघत असते जो भिंतीवर लावला होता.
कान्हाने स्वतः काढून. तर आता काय होतं, हे मनस्विनी खूपच जेलस फील करत असते. त्या फोटोकडे बघत ती म्हणते, काही दिवसांपूर्वी या भिंतीवर फक्त माझाच फोटो होता, पण आता त्याची जागा इच्छा फोटोने घेतलीये. पण काय ग सखी, किती दिवस राहशील या फोटोवर, या भिंतीवर? आता मनस्विनी एकटीच बडबड करत असते. आणि नंतर त्या फोटोकडे बघत मनस्विनी म्हणते, युजलेस. आणि काय ग, आहेस कुठे तू? कारण हल्ली वाद घालायला येत नाहीस तू माझ्याजवळ आणि माझ्याशी. याचाच अर्थ तुझं काहीतरी सुरू आहे. पण हां, मी तुला फॉलो नाही करणार, कारण तुला संशय येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, समोरचा माणूस कितीही हुशार असला तरीही तो कधी ना कधी, कुठे ना कुठे छोटीशी चूक हे करतोच. आणि मित्रांनो, सखी तसंच करणार आहे. तर आता ही जी मनस्विनी आहे ती म्हणते, तुम्ही ही चूक केलीच असणार, फक्त आता ती चूक लवकरात लवकर माझ्या हाती लागली पाहिजे. मग बघतेस तुमच्याकडे. तर बघा मित्रांनो, टेबलवर आता ज्यूस ठेवला असतो आणि आता मनस्विनी बोलता बोलता तिचा असा हात लागतो आणि ज्यूस पूर्ण पेपरवर सांडतो. तिथे न्यूजपेपर असतो आणि मनस्विनी न्यूजपेपरवरचा ज्यूस अशी झटकायला जाते. तर तिच्या लक्षात येतं की न्यूजपेपरवरचा एक जो तुकडा आहे साईडचा तो गायब आहे. मनस्विनी म्हणते, व्हॉट नॉनसेन्स, हा पेपर असा कोणी फाडला? आणि मित्रांनो, हा तोच न्यूजपेपर असतो ज्यामध्ये तेजस्विनी मिसिंग आहे अशी कान्हाने बातमी छापली होती. आणि मग नंदाने ते पेपर कटिंग गायब केलं होतं. इतक्या दिवसाचा तो न्यूजपेपर तिथेच पडलाय आणि नवीन पण आलं नाही, हे जरा विचित्रच वाटलं. असो, तर आता मनस्विनी या विचारात असते आणि सखी कुठे गेलीये हे आपल्याला कळेलच थोडासा वेळ. आता काय होतं, कान्हा आता ऑफिसला निघाला असतो. तो आता ऑफिसला जाणार आहे की घरी हे आपल्याला नंतर कळेल. पण त्याआधी कुल्फी आता कान्हाला हाक मारते आणि म्हणते, कान्हा जिजू. तिथे आता ही मनस्विनी पण असते बरं का. तर कान्हा म्हणतो, कुल्फी बाळा काय झालं, पटकन बोल. कुल्फी म्हणते, जिजू मला एकीने मराठीत निबंध लिहून हवाय. कान्हा म्हणतो, बाळा मी ऑफिसला चाललोय की नाही, तू एक काम कर ना, सखीदी जवळ जा आणि तिला म्हण की मला हेल्प कर, मला निबंध लिहून दे. आता कुल्फी सांगते, जिजू सखीदी तर बाहेर गेलीये, मला मदत कर ना. कान्हा म्हणतो, अरे हे बघ कुल्फी, आता मी ऑफिसला चाललोय की नाही, आता जर मी निबंध लिहत बसलो तर दुपार होईल आणि मग मला ऑफिसला जायला उशीर होईल आणि ऑफिसला उशीर झाला तर मीटिंगला उशीर होईल आणि जर मीटिंगला उशीर झाला तर मग माझं नुकसान होईल आणि माझं नुकसान झालेलं मला आवडणार नाहीये आणि मग माझं नुकसान झालं तर मी चिडेल हां आणि मग मी तुला कधीच निबंध लिहून देणार नाही. आता कान्हाचं लॉजिक मस्तच आहे. त्यावर आता कान्हा म्हणतो, त्यापेक्षा मी एक काम करतो, मी संध्याकाळी येतो आणि छानपैकी तुला असं निबंध लिहून देतो, मग आपण निवांत लिहू, बाय. कान्हा आता निघणार पण असतो. पण आता कुल्फी म्हणते, अरे पण माझे बाबा यावर निबंध लिहायचे. तर आता बाबा हा शब्द ऐकून कान्हा तिथेच मध्येच थांबतो. त्याला आता त्याच्या बाबाची आठवण येते आणि आता समोर तर ती मनस्विनी बसलीच असते. तर कान्हाला सगळं आठवतं, त्याच्या बाबांचा कसा क्रूरतेने जीव घेण्यात आला होता. आता ही मनस्विनी सगळं ऑब्झर्व करत असते. कान्हा आता मध्येच थांबतो आणि तो कुल्फीजवळ जातो आणि म्हणतो, माझे बाबा, ठीक आहे चल लिहूया. आणि इतका आता नाही नाही म्हणणारा कान्हा अचानक आता रेडी होतो आणि कुल्फी बरोबर जातो. हे जर आता मनस्विनीला विचित्रच वाटतं. तिला आता संशय येतो आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी, ऑफकोर्स सखी सदन चाळीत गेली आहे किरणच्या घरी ते फोटो शोधायला. तर आल्याबरोबर आता सखी किरणला म्हणते, मला सांग कबीर शेवटचं इथे कधी आला होता. तर मित्रांनो, किरण आता ब्रश करत असतो. तर त्याचं बोलणं सखीला काहीच संपत नाही, काहीच समजत नाही. तर तो बोलण्याचा प्रयत्न करतो पण सखी म्हणते, तू काय बोलतोय, काहीच समजत नाहीये, आधी जा आणि ते थुंकून ये बरं. तर बघा मित्रांनो, किरण आता आतमध्ये जातो आणि सखी तिचं काम सुरू करते. बाहेर असलेलं जे काही सामान आहे सखी सगळ्यांमध्ये ते फोटोज चेक करत असते. त्यामध्ये फोटोज आहे की नाही हे ती बघू लागते. आणि बाहेर कपाट वगैरे पण असतं. सखी त्या कपाटमधले फाईल्स वगैरे सगळं चेक करत असते. आता हे कपाट आणि जो बेड आहे तो बाहेर का बरं आहे काय माहिती. पण काय होतं, आता तितक्यात तिथे आता जानू येते आणि म्हणते, सखी. तर सखीचं लक्ष पण नसतं. सखी खूप घाईघाईत सगळं चेक करत असते. तर आता काय होतं, जान्हवी परत तिला आवाज मारते, हाक मारते तिला आणि म्हणते, सखे, अगं इथे किरणच्या रूममध्ये काय शोधतेय. तर सखीने भरपूर पसारा केला असतो. तितक्यात तिथे आता किरण पण येतो. तर आता आल्यावर किरण म्हणतो, पसारा तर होता पण इतका नव्हता. तर जान्हवी आता किरणला सांगते, अरे किरण, सखी काहीतरी शोधतीये. तर आता सखी खोटं सांगते आणि म्हणते, नाही नाही काहीच नाही.
आणि सखी तिथून निघणार असते. किरण म्हणतो, 1 मिनिट, अरे सांग ना काय शोधत होतीस, म्हणजे आम्ही पण तुला मदत करू तुला शोधायला. जान्हवी पण म्हणते, हो ना, म्हणजे सोपं जाईल ना शोधायला. सांग मग सखी काय शोधतेस. तरी सुद्धा मित्रांनो सखी आधी खोटच बोलते आणि म्हणते, नाही नाही काहीच नाही. आता सखी किरणला सॉरी म्हणते. तर बघा मित्रांनो, जान्हवीला बरोबर माहिती असतं. जान्हवी आता सखीला म्हणते, अच्छा माहिती नाही ना, ठीक आहे. आणि जान्हवी आता किरणला म्हणते, किरण तू एकीने कबीरला फोन लाव आणि त्याला सगळं सांग. तर किरण आता फोन काढतो आणि म्हणतो, हे काय आत्ताच सांगतो. तर सखी लगेच म्हणते, नाही नाही प्लीज कबीरला नको फोन लावू. किरण म्हणतो, का नाही लावायचा फोन. आता बायको काही लपवत असेल तर नवऱ्याला सांगावं लागतं. आणि जर पुढे आता जानू म्हणते, नवरा काही लपवत असेल तर किरण म्हणतो, तर बायकोला सांगायचं. तर मित्रांनो सखी आता पहिलेच चिडलेली असते आणि सखी त्या फ्रस्ट्रेशन मध्ये किरण आणि जान्हवीला सांगून टाकते. सखी म्हणते, 1 मिनिट, आम्ही नवरा बायको नाही आहोत, आम्ही फक्त एका मिशनसाठी नवरा बायको असण्याचं नाटक करतोय. आणि मग सखीला इन्स्टंट रिअलाइज होतं की तिने किती मोठं सत्य किरण आणि जान्हवीला सांगून टाकलंय. किरण आणि जान्हवी सखीकडे एकदम आश्चर्याने पाहू लागतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की मनस्विनीला एक खूप महत्त्वाची मीटिंग असते, म्हणून ती बँगलोरला जाणार आहे. आणि बरोबर चान्स बघून कान्हा त्याच वेळी तेजस्विनीची कामत घरात एंट्री करणार आहे सरकार म्हणून. म्हणजे कोणाला समजणार पण नाही की खरी सरकार कोण आहे. सगळ्यांना तेजस्विनीवरच विश्वास बसेल कारण ती ऑलरेडी घरी असणार आहे आणि मनस्विनी बँगलोरला गेली असणार आहे. पण मित्रांनो त्याचबरोबर सखी सुद्धा आता किर्लोस्कर कुटुंबाला जाब विचारणार आहे. तिथे जाऊन सखी खूप तमाशा करणार आहे. तिथे जाऊन सखी कान्हाच्या वडिलांवर आरोप करते आणि तेव्हाच तिच्यासमोर खूप मोठं सत्य उघड होणार आहे, जो आपण प्रोमोमध्ये बघितला होता. सखीला तिच्या वडिलांचं आणि कान्हाच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला आणि कोणी केला हे समजणार आहे. तर मित्रांनो खूपच इंटरेस्टिंग ट्रॅक आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या एपिसोड्समध्ये. तुम्ही येणारे एपिसोड्स पाहायला एक्सायटेड आहात का, कमेंट करून नक्की सांगा. आजचा रिव्ह्यू कसा वाटला ते पण नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. टेक केअर आणि बाय.